पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत खिडकीचा पडदा काढत असताना एका अनाथ आश्रमातील विद्यार्थ्याचा खाली पडून दोन्ही हात मोडले आहेत। थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेत प्रथमेश शशिकांत कदम वय 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचे दोन्ही हात मोडून तो गंभीररित्या जखमी झाला आहे। विशेष म्हणजे शाळेत सफाई कर्मचारी असताना सुद्धा शाळेच्या मुख्याध्यापक आणि सफाई कर्मचाऱ्यांनी प्रथमेश कदम या विद्यार्थ्याकडून खिडकीतील पडदा शिडीवर चढून काढण्याचे काम केल्याने ही दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेत प्रथमेश कदम हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या दोन्ही हातांवर शस्त्रक्रिया करावी लागणार असा सल्ला वैद्यकीय चिकित्सकांनी दिला आहे। या प्रकरणात आता स्पंदन बाल आश्रमाचे संचालक मनोज भीमराव मस्के यांच्या तक्रारीवरून काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेची शिक्षिका मुक्ता धोगडे आणि सफाई कर्मचारी गणेश तांबे या 2 आरोपी विरोधात BS कलम 125 ब आणि बाल न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तू स्वतःवरती चढला होता का? नाही, मला ते चढवलं होतं। कोणी? ते हाऊसकीपिंग करायला आलते ना, साफसफाई करायला आली होती त्यांनी चढवलं का? तू स्वतः चढला का ते जबरदस्ती म्हणले जा परत तूच काढ? जबरदस्ती नाही म्हणले, पहिल्यांदा त्याने म्हणले की तू चढ। हां, मी चढलो, मग दुसऱ्यांदा मी नव्हतं जात तरी ते म्हणले की तू जा म्हणले। आणि मग तू पडला? हां। बरं, त्या काकांचं नाव काय ज्यांनी तुला सांगितलं होतं? नाव नाही माहिती, तिथं काम करायला आले होते त्यांच्यापैकीच होते ना ते? टीचरांना वगैरे माहित नाही ना या गोष्टी? मास्तर तू काय करत होता बाहेर? मी बाहेर नव्हता, आत होतो। आत होता? हां। आणि टीचर लोक ते तिथं आतमध्ये काहीतरी करत होते टीचर लोक? हां। तेवढ्यात मी खाली पडलो, टीचर लोक जमा झाले, मग दवाखान्यात। तुला वर्गातनं त्यांनी बोलवलं होतं का? वर्गात नाही, आम्ही तिथं वाचन करत होतो ना बेंचवर बसून। हां, वाचन करत होता त्याने आवाज दिला का बाहेर ये म्हणून? हां। काय संपूर्ण माहिती तुम्ही द्या। माझं नाव आकाश दत्तात्रय बारणे। मला काल असं फोन आला होता की शाळेमध्ये एक 7वीचा विद्यार्थी, तो अनाथ आश्रमामध्ये शिकतो, तो मी काही काम करत असताना, स्वच्छतेचं काम करत असताना तो शिडीवरनं खाली पडला आणि त्याचे दोन्ही हात ते फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये रॉड टाकावं लागेल असं आली का? कारवाई म्हणजे संबंधित जो कोणी होता तिथं त्याच्या माध्यमातून मी सफाई कर्मचारी असेल किंवा त्या शाळेचे शिक्षिका असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। हां, यस सर। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने जो कोणी गरजू आहे व ज्याच्यावर काही अन्याय झाला आहे, आता इथं जो विद्यार्थी आहे त्याचे दोन्ही हात तुटलेले आहेत, तो अनाथ आहे, तो अनाथ आश्रमामध्ये राहतो, त्याचं ह्या जगामध्ये कोणी नाही, तर मी महापालिकेचे आयुक्त आहे त्यांच्याकडे एकच मागणी करेन की त्याला काहीतरी तुम्ही नुकसान भरपाई काहीतरी हे मदत करावी, एवढीच अपेक्षा, माफक अपेक्षा। आम्हाला कोणावरतीही रोष नाही, फक्त जो विद्यार्थी आहे जे काही झालं असेल, चुकून झालं असेल, काय झालं असेल, अपघात जो झाला आहे त्याला त्यांनी मदत करावी।